आहात सर्व? तर इथं पाहू शकता, तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओच्या सुरुवातीला की इथे या दोघांची मस्ती चालली होती. तर आम्ही चाललेलो आहोत घर सोडून. तर कुठं चाललेलो आहोत ते तुम्हाला मी लास्टला सांगणारच आहे. तर पाहू शकता, भाड्याच्या घरात राहणं म्हणजे काही सोपं नसतं. लोकांना फक्त वाटतं सिटीमध्ये राहणं किंवा मुंबई ठिकाणी राहणं म्हणजे पैसे असले म्हणजे सगळं होतं, पण तसं नाही आहे. तर इथं पाहू शकता, या दोघांची अशी मस्ती झाली होती. काम मात्र फक्त मी करत होते आणि ह्या बापाची आणि लेकीची असं काही चाललं होतं. काम करायच्या नावाने बोंबाबोंब आणि काम फक्त मलाच करायला लागलं. सगळं सामान वगैरे पॅक केलं. त्याच्यानंतरला पाहू शकता, फायनली इकडं या रूममध्ये शिफ्टिंग केलं. म्हणजे जिथं पहिली मी राहत होते त्याच्याकडून दुसरीकडं मी हे केलं, शिफ्टिंग केली. तर सोपं नसतं एवढं सामान बांधायचं आणि पुन्हा त्या दुसऱ्या घरात जाऊन ते सामान लावायचं. खरंच खूप कठीण असतं भाड्याच्या घरात राहणं म्हणजे. तेही आपलं कधी म्हणेन तेव्हा आपल्याला ते घर खाली करावं लागतं. कसंही का असेना, पण स्वतःचं घर पाहिजे. तर असं होईल कधी ना कधीतरी आपलंही सुद्धा होईल. तर या जिन्याने आणलं एवढं सामान. तर चढायला एवढा हे सामान शिफ्टिंगला एवढा जीव निघाला होता. अक्षरशः आम्हाला सकाळी नाश्ता केला तर त्याच्यावरच आम्ही दिवसभर होतो. तर हा आहे किचन. तर किचनमध्ये असं सामान सगळं आणून ठेवलं होतं, फक्त बाकी काहीच लावलं नव्हतं. आता कारण का पहिल्यांदा मला रूम क्लिनिंग करायचा होता, म्हणजे टाईल्स वगैरे सगळं पुसून घ्यायचं होतं. हा आहे वरती पोटमाळा, म्हणजे की वरती वस्तू ज्या लागत नाही त्या वरती ठेवून द्यायच्यात. आणि इथं पाहू शकता, हा आहे किचन. इकडं टॉयलेट बाथरूम आहे. तर एवढा छोटा रूम आहे, तरी पण ह्या एवढ्याशा रूममध्ये तुम्ही बोलाल एवढं करत ॲडजस्ट करावंच लागतं. आणि ह्या रूममध्ये आल्यावरती मला प्रत्येक रूममध्ये गेल्यावर एक ना एक तरी वस्तू विकावीच लागते. कारण का काहीतरी वरती म्हणजे रूम कधी खालचा भेटतो तर कधी वरचा भेटतो, त्याच्यामुळे सामान जात नाही. जिने छोटे असल्यामुळे. तर इथं पाहू शकता, मी इथं आले ना, तर ह्या रूममध्ये मी पहिल्या रूममध्ये होते तेव्हा मी कपाट विकलं माझं. त्याच्यानंतरला आता ह्या रूममध्ये आल्यानंतर मला माझा टेबल विकावा लागला, जो की माझा खूप मोठा टेबल होता. तुम्ही जर पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहिले असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, जो माझा कॉम्प्युटर टेबल होता तो मला विकावा लागला. कारण का तो या जिन्यामध्ये वरती येत नव्हता, म्हणून मग मला तो खालच्या खालीच विकावा लागला. तर असं असतं भाड्याने राहणाऱ्यांचं जीवन खूप कठीण असतं. तर अख्ख्या मे महिन्यामध्ये ऊन किती होतं तुम्हाला तर माहिती आहे. अक्षरशः मला असं रडू येत होतं की खरंच कसं काय असं नाही, पण स्वतःचं घर असावं. तर असं पण आपल्याला तेवढं हे पण पाहिजे. घर घेणं म्हणजे पण काही सोपं नाही आहे की बाबा चला बोललं म्हणजे घर झालं, असं होत नाही. तर खूप हाल झाले खरंच. अक्षरशः मला आहे ना असं वाटतं की खरंच गावाला निघून जावा, कधी कधी असं वाटतं. पण काय करणार, जॉब इकडं असल्यामुळे आणि हे असल्यामुळे मुलांची शाळा असल्यामुळे ते सोडता येत नाही. पण स्वामींकडं माझी एकच प्रार्थना आहे, आज न उद्या जेवढं तुम्ही माझी परीक्षा घेता तेवढं मी की तुम्हाला परीक्षा घ्यायची तेवढी घ्या. पण एक ना एक दिवस मी ते सत्य नक्कीच करून दाखवणार की मी माझं स्वतःचं घर घेणार. ही मात्र माझी पहिल्यापासून मनामध्ये एक जिद्द आहे आणि ते मी पूर्ण करणार. कधी का होईना, पण मी करणार ती. माझ्याकडे जेव्हा आज न उद्या पैसा येईल तेव्हा. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा.